विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी लाभाची आसोसे पुढे चाले मना लाभाची आसोसे पुढे चाले मना धनाचा कृपणा लोभ जैसा धनाचा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमये माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हरि पांडुरंग करो प्रथम उतर
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुट जलाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा पाय माझे वाच बदना शिवना वाच बदना शिवना विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग सकल संतांच्या मंदिरातील वैराग्य संपन्न व्यक्तिमत्व वैराग्य राजरसिक ज्यांच्या मुखातून पंचम वेद जन्माला आला आणि सकल विश्वाला तारण्यासाठी तो पंचम वेद कारणीभूत ठरला विश्व तारक झाले असे श्रीमंत संत वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून या अभंगामध्ये जीवाला देव नावाचा विषय जडल्याच्या नंतर त्या जीवाची काय अवस्था होते त्या अवस्थेचं चिंतन करणारा नामाचं महत्व पटवून देणारा आणि यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या समस्त जीवाला एक वेगळ्या प्रकारचा धडा शिकवणारा अभंग आहे विठ्ठल सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार सेवा किन निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात आहे गेली 29 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची ही परंपरा आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्या धर्मामध्ये संत ग्रंथ पंथ भगवंत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व पुराणामध्ये सर्व ग्रंथामध्ये आणि सर्व संतांच्या मुखातून 33 कोटी देवांचा उल्लेख केला जातो बाकी सगळ्यांना देव म्हटलं जातं परंतु सगळ्या देवांमध्ये एकच महादेव आहे त्या महादेवाच्या दरबारातली ही सेवा आहे महा अधिक देव बरोबर महादेव
गेली 29 वर्षापासून शिवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या ठिकाणी चांगलं आठवतंय मला, 16-17 वर्षापूर्वी पहिली सेवा झाली ती. 16-17 वर्ष झाली. इथे एक छोटीशी पर्णकुटी होती बाबांची. तेव्हा हे काहीच नव्हतं, हे ब्लॉक नव्हते, हे साईडचं काही कंपाऊंड नव्हतं, काही नव्हतं. आणि इतक्या वर्षांनी पुन्हा त्या ठिकाणी भोल्या बाबाच्या सेवेचा आणि तुम्हा देवा समान असणाऱ्या माईबापाच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. परम श्रद्धेय हरिभक्त परायण मच्छिंदर महाराज भुजबळ अध्यक्ष संगमेश्वर देवस्थान यांच्या प्रेरणेने, तसेच वैकुंठवासी आमचे गुरुवर्य, आमचं श्रद्धास्थान, ज्यांच्यामुळे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली, तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मयुत ब्रह्मनिष्ठ महापुरुष तात्या महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी हरिभक्त परायण गुंडगिरे महाराज यांच्या आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने या संगमेश्वर देवस्थानाच्या या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले 29 वर्षापासून समस्त पंचक्रोशीच्या सहकार्यानं, प्रयत्नानं आणि उपस्थितीनं या कार्यक्रमाला शोभा येत आहे. आणि याही वर्षी उशिरा का होईना परंतु लोकांची उपस्थिती होते. मला वाटतं 9च्या नंतर गर्दी होती का काय हेच कळत नाही. असो, सर्वांची उपस्थिती आहे आणि तुम्हा माईबापाच्या दर्शनाचा योग ज्यांच्या निमित्तानं आला, काही गुडे भाऊसाहेब ना, ठोंबरे, शिवाजीरावजी ठोंबरे यांच्या विनंतीचा आदर राखून, श्रद्धेय आप्पांच्या, भाऊंच्या यांच्या विनंतीचा आदर राखून तुमच्या दर्शनाचा योग आहे. त्याकरता या सेवेकरिता उपलब्ध असणारे सगळे एक एका हुनी बळी रे सगळे महाराज मंडळी, गुणवान मंडळी, गायनाचार्य मंडळी, आणि विशेष म्हणजे शालेय जीवनातही आम्ही बरोबर होतो आणि आध्यात्मिक जीवनाला सुरुवात झाली तेव्हाही आम्ही आळंदीमध्ये बरोबरच होतो. ठीक नाही, ते बंकट महाराज, ठीक नाही, ज्यांनी कधी जगाला तापच दिला नाही असे आमचे हे जगताप बाबा. स्वतः त्रास सहन करून घेतला, काल परवाच त्रास सहन करून घेतलाय, अजूनही त्या त्रासातच उभे आहेत ते. त्यांची उपस्थिती आहे. हार्मोनियम वादक आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं श्रद्धेने, आदराने, कमी वयामध्ये मृदंगाच्या बाबतीत ज्यांचं नाव लौकिक आहे ते आमचे महेश महाराज आढाव. स्पीकर सिस्टीमवाले अतिशय सुंदर. आणि इथं बसलेले सगळे देवा समान असणारे माझे सगळे मायबाप, विशेष करून माझ्या शालेय जीवनातले सगळे बरेच वर्गमित्र या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. काही गुडे साहेब आहेत, ठीक नाही, बरीच मंडळी इथली, बरीच पोरं माझ्या वर्गात होती, बरीच होती वर्गामध्ये. ठीक आहे, आनंद वाटतो जेव्हा एखादा वर्गमित्र आपल्या पुढं बसतो आणि 1-2 तास कीर्तन श्रवण करतो, तेव्हा छान वाटतं आणि जुन्या आठवणींना कुठेतरी उजाळा येतो. विठाला विठाला. कार्यक्रम शूट करणारे हे आमच्या राशिंगचे शूटिंगवाले, राशिंगचे महाराजही आहेत, महेश महाराजांबरोबर आलेले. आणि हे वारकरी संप्रदायातले भविष्य काळातले मोठमोठाली महाराज मंडळी या ठिकाणी उभा आहेत. चोपदारा सकट विनेकऱ्या सहित सर्वांच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो आणि सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे, अभंग श्रीमंतांचा आहे. आणि या अभंगामध्ये श्रीमंत संत वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबाराय देव नावाचा विषय जेव्हा जीवाला जडल्या जातो तेव्हा त्या जीवाची काय अवस्था होते त्या अवस्थेचं चिंतन करणारा अभंग आहे. महाराज सांगतात त्या विषयामध्ये विसरले गेलो. विषयाचे प्रकार अनेक आहेत, अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या विषयामध्ये अनेक जीव गुंतल्या जातात. परंतु महाराजांना जो सांगायचा विषय आहे हा विषय वेगळा आहे. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला.
रोम रोम भगवंत नामानं पुलकित झाला. याच्याने काय प्रचिती आली? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. वाचेला देव कळाला, जीवाला शिव कळाला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. परंतु तरी सुद्धा एक चंचल आणि चपल या शरीरामध्ये जे आहे त्याला मन म्हणतात. मन म्हणतात ते मन स्वैर आहे, चंचल आहे, चपल आहे. आणि त्याची चंचलता महाराजांच्या लक्षात आली आणि त्या मनाला बोलून जातात, मना तुला इकडं तिकडं धावायचंच आहे ना, तुला लाभाची इच्छा आहे, अशा ठिकाणी धाव. मना एखादा कृपण माणूस जसा धावतो ना तसं धाव, परंतु तुझ्या वाटेवर देव असतील तिथं धाव. लाभाची आसोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. टोकाचा अनुभव आला, कळसाचा अनुभव काय आला? तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमया. अंतःकरण पूर्वक आणि श्रद्धेनं या मुखानं त्या परमात्म्याचं गुणानुवाद गायलं तेव्हा हा जीव जीव न राहता जीवत देव झाला. नदी नदी न राहता नदी सागर झाली. अशा प्रकारचं चिंतन या अभंगामध्ये करतात. विठ्ठला समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या शिवरात्रीच्या निमित्तानं सगळीकडे आनंदी आनंद चालू आहे, नामाचा गरजेर चालू आहे. तशी प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते, प्रत्येक महिन्यात शिवरात्र आहे. परंतु या शिवरात्रीला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. त्या निमित्तानं भोल्या बाबाच्या दरबारामध्ये 29 वर्षाची ही परंपरा अखंड हरिनाम सप्ताहाची चालू आहे. आणि यावर्षी 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मातब्बरांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. या येड्या गबाळ्याच्या मुखातून जे मोडके तोडके शब्द येतील ते उगा 10-11 वाजेपर्यंत श्रवण करावा अशी विनंती आहे. अभंगाची सुरुवात जगद्गुरु तुकोबरांनी एका सुंदर विषयाने केलेली. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. रोमारोमामध्ये भगवंत सामावल्या गेला. असा तुम्हाला विषय कोणता जडला? देवाचा जडला का नामाचा जडला? देव अलग आहे अप्पा आणि देवापेक्षा नाम अलग आहे. नाम अलग आहे ना. सुंदर असं प्रमाण आहे. देवा परते तत्व नाही म्हटले, मग नामा परते तत्व. छंद जडला. छंद कोणाला, कुणाचा, कसा, केव्हा आणि का? कुणाला जडला, कुणाचा जडला, का जडला आणि केव्हा जडला? कुणाचा छंद कुणाला जडला? नामाचा छंद जीवाला जडला. नामाचा छंद जीवाला जडला. नाम एक तत्व आहे, नाम एक तत्व आहे. जर ते तत्वच नाही कळालं तर जीवन वाया गेल्याशिवाय राहत, जीवन वायाला जात. जीवन जगण्याचं तत्व जर नाही कळालं, कशा करता आलो, काय करतोय, कुठं जायचंय हे जर नाही कळालं तर जीवन व्यर्थ आहे, जीवन निरर्थक आहे. ठीक आहे ना. कळवून घेण्यासाठी शरीर मिळालेलं आहे. काय कळवून घेण्यासाठी? ज्यानं दिला त्याला कळवून घेण्यासाठी शरीर मिळाले. ज्यानं देह दिला, या नश्वर देहामध्ये शाश्वत जीवाचं पदार्पण ज्याने केलं, या देहामध्ये आत्म्याला विराजमान ज्याने केलं, त्या परमात्म्याची ओळख करून घेण्यासाठी हे शरीर मिळालंय. ठीक नाही? बघा मी अगदी सगळं ताट वाढून ठेवलंय.
सगळं ताट वाढून ठेवलं मी, आता फक्त घास मोडायचा आणि खायचा आहे आता. हे नाही, या नश्वर देहामध्ये आत्म्याला विराजमान ज्यांनी केलेला आहे तो परमात्मा आहे. मग या देहानं ओळख कोणाची करावी, या आत्म्यानं ओळख कोणाची करावी? आत्म्यानं ओळख परमात्म्याची करावी. हे का नाही, महाराज सांगतात. असो, चला गाडी निघून गेली, स्टेशनही गेलं माग, गाडी पुढच्या स्टेशनाची आता जाऊन थांबायच्या विचारात आहे. पुढचं स्टेशन किती अंतरावर आहे या विचारात गाडी आहे. आता पुढच्या स्टेशनावर थांबा येणार आहे आणि स्टेशन येण्याच्या आधी सिग्नल तिला मिळणार आहे. त्यावेळेस गाडी थांबली पाहिजे आणि प्रवाशाने उतरलं पाहिजे, चढलंही पाहिजे. विठाल विठाल आलो कशा करता हे कळलं पाहिजे. हे नाही, महाराज सांगतात कशा करता आलो, तो भगवंताचं गुणानुवाद गाण्याकरता आलो. मग आत्म्याला परमात्मा कळाला का? महाराज सांगतात आम्हाला कळाला. कोळू आले जीवे, कोळू आले जीवे, कोळू आले जीवे, कलो आदि जीवे, कलो आदि जीवे, कलो आदि जीवे, मज माजिया मज माजिया भावे कलो आदि जीवे, ओ कलो आदि जीवे, मत माजिया भावे हो, मत माजिया जुनी चाल आहे बघा, जुन्या माणसाची चाल आहे, जुन्या माणसाची. वैकुंठवासी प्रातस्मरणे ब्रह्मविद मनिष्ठ गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांच्या कीर्तनामध्ये, वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे यांच्या कीर्तनामध्ये आपल्या परिसरातल्या एका गुणवान गायकानं ह्या चाली गायलेल्या आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणे गिरमकर, नळोभाऊ गिरमकर. कलो आले जीवे, कलो आले जीवे, मज माझियाची भावे, मज माझियाची भावे, कलो आले जीवे, हो कलो आले जीवे, ही पहिली साक्ष दिली महाराज. आम्ही आलो कशा करता ते आम्हाला कळालं. या देहामध्ये आत्म्याचं पदार्पण कशा करता, तर परमात्म्याची ओळख करून घेण्याकरता ना. मग फक्त आत्मा असून चालेल का? नाही ना. फक्त कुंकू असून चालेल का? त्याला कपाळ तर पाहिजे, कपाळ तर पाहिजे का नाही? फक्त मंगळसूत्र असून चालेल का? ते घालायला गळा तर पाहिजे. फक्त बांगड्या असून चालतील का? भले ते सोन्याच्या का असू द्या, पाकावून बांगड्या घालायला हात तर पाहिजे, हात तर पाहिजे ना. मग तद्वत फक्त आत्मा असून चालेल का? नाही ना. त्याला राहण्याकरता देह नावाचं घर असलं पाहिजे ना. जसं मृदंग असून चालत नाही, वाजवणारा पाहिजे. आणि तेही नुसतं वाजवणारा नाही, चांगलं वाजवणारा पाहिजे. तसं नुसतं वाजवणारा असून चालत नाही, वाजवण्याकरता मृदंग पाहिजे आणि तेही स्वरात लावलं पाहिजे.
आणि तालात वाजवलं पाहिजे. लागुनी मृदंग श्रुती ताल घोष सेवू ब्रह्मरसे आवडीने. नाही, बेताल असून चालत नाही. मृदंग बेताल नसावा, गाणारे बेताल नसावे, आणि या सगळ्यात महत्वाचं कीर्तनकार तालात असावा. हे की नाही? जर ताल नसला तर आयुष्य बेताल होऊन जात, आयुष्य बेताल होऊन जात. हे की नाही? तद्वत फक्त आत्मा असून चालत नाही, तर आत्म्याला राहण्याकरता भगवंतानं सुंदर शरीर दिलेले, सुंदर शरीर दिलेले नाही. फक्त शरीर नाही, मग याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे इंद्रिय दिलेले आहेत. प्रत्येक इंद्रियाला देव नावाचा विषय हा जडला पाहिजे. राजा दिली इंद्रिय हात पाय, दिली इंद्रिय हात पाय, इंद्रिय हात पाय दिली इंद्रिय हात पाय नास जीवन हरी हरी दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासी जीवपन मुख तर गाण्याकरता दिले नाही,
मग फक्त मुखानच गुणानुवाद गावा का? नाही नाही, प्रत्येक इंद्रियाला देव कळला पाहिजे. डोळे डोळे तुम्ही घ्या रे डोळे डोळे तुम्ही घ्या रे पाहा 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 विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान घेई घे माझे वाचे, घेई घेई माझे वाचे गोडना गोडनाम विठोबाचे तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. या अभंगामध्ये प्रत्येक इंद्रियाला विनंती केली, प्रत्येक इंद्रियाला, ठीक आहे नाही. डोळ्यानं देव पाहिला, नाही नाही, डोळ्यामध्ये सामावल्या गेला, डोळ्यामध्ये सामावल्या गेला. बघा आहे का प्रमाण येते लक्षात? डोळ्यामध्ये देव सामावला, डोळ्यामध्ये देव सामावला. तुम्ही म्हणाला असं कसं? नाही नाही, महाराजांची प्रमाण आहेत. एक वेळेस बंकटबुवा आपलं बोलणं खोटं ठरेल, पण महाराजांचं बोलणं खोटं ठरवता येईल का? आबा तुमचं माझं खोटं ठरवता येईल हो, पण महाराजांचं प्रमाण खोटं ठरवण्याचं काय कोणामध्ये धारिष्ट आहे? तुका म्हणे डोळा विठोबाई सदा सावला, विठोबाई सदा सावला, विठोबाई सदा सावला. म्हणे डोळा आहे का नाही? हो, प्रमाण असं दुरीत पाहिजे, दुरीत पाहिजे. का म्हणे डोळा विठोबाई सला सावळा, म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा भगवंत सामावला गेला. अजून एक दुसरं प्रमाण आहे, रूपे जडले लोचन चरणी स्थिरावले मन. हे की नाही, लोचन म्हणे डोळा, डोळ्यामध्ये सामावल्या गेला देव. आपलं रोजचं प्रमाण आहे का नाही? रोजचं प्रमाण, पण नेहमी 20,000चाच वापा कोरडा राहतो, नाही. 1000 पत्रिका छापल्या, पण जवळचाच माणूस विसरून गेला पत्रिका द्यायचा, आहे का नाही? जसं तसं झालं, रोजचा अभंग आहे. रूप रूप पाहता रूप रूप पाहता सुख झाले झाले सुख झाले सुख झाले झाले सुख झाले हा सुख झाले साजरी
हा विठ्ठल बरवा अजिबात चिंता करू नका, दर्शनाचा योग आहे तो, दर्शनाचा योग आहे. वा वा. ओम नमः शिवाय, 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 शांत रहा, शांत रहा. हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः हर हर भोले नमः, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय, चिंता करू नका. असो काय चाललं होतं. वा वा, सुंदर. डोळ्याला सुद्धा भगवंत कळाला. भोल्या बाबाच्या दर्शनाचा योग. वा वा वा. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. असो हो, भगवंताची कृपा झाली आपल्यावर, नक्की झाली. डोळ्याला देव कळाला, कानाला देव कळाला, वाचेला देव कळाला, सकल इंद्रियाला देव कळाला. महाराज सांगतात देव नावाचा विषय तो आम्हाला जडल्या गेला, फक्त जीवाला नाही. मग पशुला जडला, पक्ष्याला जडला, मानवाला जडला, दानवाला जडला, आणि देवाला सुद्धा आत्मारामाचा छंद झाला. बघा माझं बोलणं लक्षात घ्या. देव कुणाला कळाला? देव फक्त जीवालाच कळला असं नाही. देव पक्षाला कळाला, देव पशुला कळाला, हे का नाही? म्हणून तर महाराज म्हणले वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी ती, पक्षी सुस्वरे आळवी ती, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे,
वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. ठीक नाही? पक्षाला कळाला पहिलं तो गे काऊ कोकत आहे. हे नाही? सुंदर सुंदर चिंतन मांडलंय. मग देव फक्त जीवालाच कळाला का नाही, पशुला कळाला, पक्षाला कळाला, देव पशुला कळाला. ठीक नाही? रेड्यामुखी वेद बोलविले, गर्भध्वजाचा हरविला, किंवा मैशी पुत्रामुखे बोलविले श्रुते. रेड्याला देव कळाला, रेड्याला कळला ना. चला भगवान दत्तात्रयांचं चरित्र जर पाहू गेलो तर त्यांच्या बरोबर असणाऱ्या कुत्र्यांना सुद्धा देव कळाला. कुत्र्यांना देव कळाला. काकी झोळी पुढे स्वान नित्य जानवीचे स्नान. म्हणजे देवापुढच्या कुत्र्यांना देव कळतो, देवापुढच्या नंदीला देव कळतो, पक्षाला देव कळतो, पशुला देव कळतो. आणि हे सांगणाऱ्याला जर कळत नसेल तर यांच्यापेक्षा ते बरे नाहीत का. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. यांना देव कळाला नव्हे नव्हे. मग मानवाला तर कळणं साहजिक आहे. मानवालाही कळाला नव्हे नव्हे, दानवाला कळाला, दानवाला कळाला. दानवांनी सगळ्यात जास्त भक्ती ज्यांची केली ती भोले बाबाची, महादेवाची सेवा केली. आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव महादेव. महादेवाची तपश्चर्या दानवांनी सुद्धा केली. दानवांनी म्हणजे माणसाला तर देव नावाचा विषय जडलाच जडला, पण राक्षसांना सुद्धा देव नावाचा विषय जडला. हे ज्यांनी मांडलं ते महान तत्वज्ञ मंडळी या मृत्यू लोकात ज्यांनी जन्माला घातली ते किती महान आहेत. संत वाङ्मयामध्ये एक महात्मा जन्माला आला आणि त्या महात्म्यानं जग तारलं. इतिहासामध्ये एक महात्मा जन्माला आला आणि त्या महात्म्याने धर्म तारला. संत वाङ्मयामध्ये एक जिजाऊ जन्माला आली. संत वाङ्मयामध्ये एक कनकाई जन्माला आली आणि त्या कनकाईनं तुकोबा नावाचा महात्मा जन्माला घातला. आणि जिजाऊच्या संगतीत राहून त्या ठिकाणी विश्वाची तारक झाली. तीही एक जिजाऊच होती जी तुकोबाऱ्यांची अर्धांगिनी होती. आणि इथं इतिहासात जर एक जिजाऊ पाहिली तर त्या जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातलं आणि सार्वभौम सत्तेचा उपभोग घेण्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करून या महाराष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं तो जिजाऊचा त्या ठिकाणी एकुलता एकमेव सुपुत्र, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी यांनी तुम्हा आम्हाला जागेवर आणून बसवलं. आमच्या जिजाऊच्या संगतीत राहून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी परमात्म्याचा मार्ग दाखवला. ते छत्रपती शिवाजीराजे, ते महान तत्वज्ञ मंडळी जगद्गुरु तुकोबाराय, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला देवाची ओळख झाली. देव द्वापार युगात होता, देव कृतयुगात होता, देव त्रेतायुगात होता, देव सत्ययुगात होता, पण असूनही देव तुम्हा आम्हाला कळत नव्हता. कलियुगातही तोच देव आहे. पण या देवाची ओळख ज्यांनी करून दिली ना ते तुमच्या माझ्याकरता देवच आहेत. तुमच्या माझ्याकरता देव आहेत. कोण देव आहेत? संत हेच देव आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. महाविष्णूचा अवतार का माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. किंवा तू किता तुलनी ब्रह्म तुकासियाने तू किता तुलनी मनोनी रामेश्वरे मस्तक ठेविले. आदते तुकाला सोने सद्गुरु दामा आनंद तुकारामा. संत संत नाही तर संतच देव आहेत. म्हणून या देवानं देवाचीच ओळख तुम्हा आम्हाला करून दिली. म्हणून आपण त्याच्या भजनाला लागलो. म्हणून भजन असावं, असलं पाहिजे, पण भजन देवासाठी असलं पाहिजे.
भजन देवासाठी असावं, हे नाही? इमानदारीने सांगा बरं, आपलं भजन देवासाठी का आपल्यासाठी? इतभर पोटासाठी, पोटासाठी पहा किती करसियाटा, किती करसियाटा, इतभर पोटासाठी, पोटासाठी इतभर पोटासाठी, पोटासाठी. आपलं चाललंय सगळं पोटासाठी, पण महाराजांचं तसं नव्हतं. महाराज म्हणले आमच्या अनेक पिढ्या फक्त भगवंताच्या सेवेकरता गेल्या, भगवंताच्या सेवेकरता गेल्या, ठीक नाही? अनेक पिढ्या गेल्या, त्यांनी फक्त भगवंताचं गुणानुवादच गायलं. हो, देव काय आहे कळण्यासाठी, अरे देवाला सुद्धा वेळ लागला. देव काय आहे हे कळण्यासाठी देवाला वेळ लागलं. माणूस काय आहे कळण्यासाठी जसं माणसाला वेळ लागतं, ठीक नाही? माणसाचे वेळ माणसाला लागावे, हे नाही? माणसाचं वेळ जसं माणसाला लागतं एखाद्याला बघण्यासाठी. माणूसच आहे तो, माणूसच आहे. पण एखादा जगप्रसिद्ध माणूस कर्जतला आला, जिल्ह्याच्या ठिकाणी आला, लाखो लोकांची गर्दी होती बघायला. कुणाला बघता तुम्ही? माणसाला. कोण बघतंय? माणसंच बघते. जे माणसाला बघण्यासाठी माणसाला वेळ लागलं, तद्वत देव काय आहे हे बघण्यासाठी देवालाच वेळ लागला, देवालाच वेळ लागला, ठीक नाही? या मृत्यू लोकातला पहिला वारकरी, पहिला वारकरी की ज्याच्या दरबारात आपण बसलोय, ज्यांच्या दरबारात बसलोय, नाही? गळ्यामध्ये टाळ अडकवला, खांद्यावर विना घेतला, हातात चिपळ्या घेतल्या आणि भजन म्हणत म्हणत पंढरपूरला निघाले, ठीक नाही? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम. पंढरपूरला जायचं ठरवलं कुणी? महादेवानं. आता आपण एका महाराजांना 22 वारकऱ्याला घेऊन जाणं सोपं आहे, तसं नाही ते सोपं आहे, पण सोपं आहे असं समजा. आता जर महाराज वारीला निघाले तर महाराजाबरोबर कोण निघतील? वारकरीच निघतील ना. धोतर असेल, पायजमा असेल, पांढरा नेहरू असेल, शर्ट असेल, टोपी असेल, पटका असेल, पडशी असेल, पताका असेल, खांद्यावर पारणा असेल, ठीक नाही? असा पेहराव करून आपण निघू, पाहायला बरं वाटेल, पाहायला बरं वाटेल. पण महादेवच जर पंढरीला निघाले तर महादेवाबरोबर कोण निघतील? ठीक नाही? भूत्या बेताळ नाचती, भूत्या बेताळ नाचती, बेताळ नाचती, बेताळ नाचती. नाही, ही जर जत्रा आली तर बाकीचे वारकरी जिवंत राहतील का? बरं, हे त्यांचे सवंगडी आहेत. सीतेचं भस्म अंगाला लावलेलं, सीतेची राख अंगाला लावलेली, मुंडक्यांची माळ गळ्यामध्ये, आणि अशा वारकऱ्याला घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाली. बर, ही मंडळी बहुमुख्यानं होती का? नाही नाही, गात चालली होती. आपल्या कीर्तनाचा विषयच गाणं आहे, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा, प्रेम मागा, प्रेम मागा, विठ्ठला गात
गात गात निघाले. बरं हे काय गात होते? काय गायचं ह्यांना माहित नव्हतं. बऱ्याचदा कसं गावं काय गावं हे आपल्याला माहित नसतं. कसं गाव हे सांगणारा कोणीतरी असावं लागतं, तेव्हा मागच्याला गाता येतं. जर पुढच्यालाच नीट गाता येत नसेल तर मागच्याने काय करायचं? पुढच्याला सम कुठे काल कुठे हे जर कळत नसेल तर याला काळ घेऊन जाईन ना मागच्याला, ठीक आहे नाही? मग पुढे कोण म्हणताय? पुढे जगातला पहिला वारकरी म्हणतोय, भजन करी भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम तुझी सदा शिव, राम तुझी सदा शिव, महादेवानं भजन केलं. राम पूजी सदाशिव, सदाशिव सदा राम पूजी तो शिव. तिथं गेले आणि पांडुरंगाला पाहिलं डोळ्यावर. हा वारकऱ्याच्या वेशेमध्ये महादेवाला पांडुरंगाने पाहिलं आणि त्या विठेवर उभा राहिलेल्या कटेवर हात ठेवून समचरण दृष्टी विटेवरी साजी रे, तेथे माझी हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको दे, तेथे माझे अर्थ नको दे. बस जग हे निरर्थक आहे. ज्या क्षणी डोळ्यासमोर भगवंत उभा राहिला, पांडुरंगाच्या पुढे वारकऱ्याच्या रूपामध्ये महादेव उभा राहिले आणि महादेवाच्या पुढे पांडुरंग आहेत. दोघांनी एकमेकाला पाहिलं, नजरा नजर झाली आणि कडकडून मिठी मारली, कडकडून मिठी मारली. चमत्कार झाला, जगातला पहिला आणि शेवटचा चमत्कार. लाखो वारकऱ्यांची गर्दी होती पंढरीमध्ये, पण हा पहिला वारकरी पांडुरंगाला मिठी मारली, सोडीनच सोडीनच. दोघांनी एकमेकाच्या डोळ्यानं पायाचा अभिषेक केला. राजा आहा जावे त्याच्या वंशा तेव्हा जिकडे. बऱ्याच वर्षानं एकुलते एक मुलाची किंवा मुलीची नाईची भेट व्हावी. लग्न झालं लेकीचं आणि 2-3 लेकरं होईपर्यंत नवऱ्याने माहेरी पाठवलंच नाही. नात लग्नाला आली आणि मग तेव्हा लेकीच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन आपली लेक घरी आली. 15-20 वर्षानं लेक आईच्या पुढे आली. डोळे भरून पाहिलं, नुसतं पाहत नाही, ती कडकडून मिठी मारते लेकीला आणि डसडसा रडते. राजा आनंदाश्रू डोळ्यामध्ये येतात. इतक्या वर्षानं लेकीनं आईला पाहिलं आणि आईनं लेकीला पाहिलं. काय आनंद आहे,
तो बाकीच्यांनी काय व्यक्त करावा. जसं तसं निर्गुण निराकारी परमात्मा सगुण साकार रूपात त्या विटेवरती पाहिला. कैलास पर्वत सोडून वारकऱ्याचं रूप धारण करून हा महादेव पांडुरंग परमात्म्याच्या पुढे उभा राहिला. एकमेकाला पाहिलं आणि आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. महादेव पांडुरंगाला सोडीनाच. पांडुरंगानं हळूच महादेवाच्या कानात सांगितलं, देवा देवा सोडा आता, देवा सोडा. पाठीमाग वारकऱ्यांची गर्दी जमा झाली. देवा सोडा. बघा, भक्ती असली तर इतकी देवान विसरून जाणारी असावी, नाही तर नसलेली बरी. काय त्याच्या वाचून घोटाळलं नाही बघा. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा भोगू दशा देहीच विदेही भोगू दशा. भगवंताचं अंतःकरणापासून चिंतन केलं ना तर आजही देव आपल्या डोळ्यापुढे उभा राहील. राजव आजही उभा राहील. फक्त भजन करत असताना वृत्ती तुकोबारायांची असावी. भजन करत असताना वृत्ती माऊलींची असावी. भजन करत असताना सखूबाई मीराबाई जनाबाईची वृत्ती असावी. अरे आजही देव उभाच आहे रे. आजही देव उभाच आहे. उभा भाविकासाठी विठ्ठू कैवल्याचा गावा. विठू कैवल्याचा गावा उभा भाविकासाठी. ओ भाविकासाठी. अनाथाचे नाथ हे दोन्ही समोरासमोर आले आणि महादेव पांडुरंगाला सोडीनाच. पांडुरंगानं हळूच कानात सांगितलं, देवा देवा सोडा आता, देवा सोडा. वारकऱ्यांची तारंबळ होईल. महादेव कानात सांगतात, देवा सोडतो, पण एक आट आहे. काय आट आहे महादेवा? जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तुम्ही आणि मी एकत्रच असावा, ही माझी आट आहे. शब्द मानला राजा, शब्द मानला. आणि तेव्हापासून आजपर्यंत नवे नवे जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत महादेव पांडुरंगाजवळच आहेत. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम 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 भजे पांडुरंग. म्हणजे महादेवाला सुद्धा पांडुरंग नावाचा विषय जडल्या गेला. म्हणून आज तागायत महादेवानं पांडुरंगाला सोडलेलंच नाही, तिथं विराजमान आहेत. महाराज तेच सांगतात, त्या नामाचा विषय आमच्या जीवाला जडला. आणि प्रचिती काय आली अभंगाच्या पहिल्या विषयी विसर परिणाम विषयी विसर परिणाम विषयी विसर परिणाम विषयी विसर परिणाम
देवाची ही अवस्था झाली. देवाला पाहून महाराज सांगतात त्याच परमात्म्याला पाहून आमच्या आत्म्याची काय अवस्था झाली. आम्ही विसरल्या गेलो आणि प्रचिती आली. अंगी ब्रह्मरस ठसावला, नाम ठासून भरलं. ठासून तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते. हे 3.5 हाताचं पोतच आहे. हे पोतच आहे. मग या पोत्यामध्ये नाम ठासून भरलं पाहिजे. बाकीचं भरण्यापेक्षा नाम ठासून भरलं पाहिजे. आणि हे सांगण्याचं काम वक्त्याचं असतं. बाकीच्या संसाराच्या गप्पा कीर्तनात मारण्यापेक्षा हे नाही, सासू सुनाच्या गप्पा कीर्तनात मारण्यापेक्षा हे की नाही, संत ग्रंथ पंत भगवंताच्या गप्पा मार. सांगणाऱ्याचा उद्धार होईल आणि ऐकणाऱ्याचा उद्धार होईल. बाकीचं ऐकण्यातून बोलण्यात आयुष्यात चाललंय की आपलं. सासू असेल, सुना असन, पोरगा असन, जावाय असा. ते तुला सांगायचं असेल तर घर रिकामय की तुझं तिकडं सांग, तिकडं सांग, इथं कशाला. हे की नाही, हे जगातलं सर्वोच्च आणि पवित्र व्यासपीठ आहे. इथं प्रत्येकाच्या हृदयात देव ठासल्या गेला पाहिजे. हे सांगणाऱ्याचं चिंतन असलं पाहिजे. सांगणाऱ्याला देव कळावा. आणि देव कळण्याची सध्या तरी एवढी जागा राहिली. देव कळण्याची सध्या तरी भाऊ एवढीच जागा आहे आप्पा. आणि बसलेल्या लोकांना देव कळून देण्याची जागा फक्त एवढीच आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. हे ना, एका पत्नीचं पतीवर जेवढं प्रेम असतं ना, तितकं या जीवाचं त्या देवावर प्रेम असावं. जीवावर असावं. किती प्रेम असावं. एखादा मरणारा माणूस आहे, वाक्य अंडरलाईन करून ठेवा. एखादा मरणारा माणूस आहे, चलता चलता भीषण अपघात झाला. अनपेक्षित होतं सगळं. विचारही केला नव्हता असं होईल. लेकराचा वाढदिवस आहे संध्याकाळी. नवी कोरी पोराला कपडे घेतलेत. पोरानं फोन केला, मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं पप्पा अशी कपडे आणा, 1000 रुपयाचा केक आणा. चांगला केक घेतला, पोराला कपडे घेतली, सगळं साहित्य घेतलं. लोक येतील संध्याकाळी घरी म्हणून सगळ्यांना खाऊ घेतला. 2 पिशव्या गाडीला बांधलेल्या आहेत. या बाजूला 1 पिशवी, या बाजूला 1 पिशवी. आणि आनंदानं निघाला. अर्ध्या आयुष्यात एकुलता एक मुलगा झालाय आणि त्याचा पहिला वाढदिवस संध्याकाळी आहे. त्याचा पहिला वाढदिवस संध्याकाळी. घर 1 किलोमीटरच्या अंतरावर राहिलं. त्याच विचारात हा बाप आहे आणि रस्ता सोडून घराकडे वळणार तो पाठीमागून एक कंटेनर आला आणि 0 मिनिटांमध्ये गाडी सहित याच्या देहाचा चक्का चूर करून तो कंटेनर निघून गेला. सगळं अनपेक्षित झालं. 0 मिनिटांमध्ये होत्याचं नाहीस झालं. हात पाय तुटल्या गेले. कंठामध्ये प्राण उरला. त्यावेळेस तो माणूस आपल्या जीवावर जेवढं प्रेम करतो ना, तेवढं प्रेम या जीवानं त्या देवावर करावं. तेवढं प्रेम करावं. त्यावेळेस परमात्मा कळतो, अन्यथा कळत नाही. अन्यथा कळत नाही. महाराज सांगतात तो परमात्मा आम्हाला कळाला आणि कळल्याची प्रचिती काय झाली अभंगाच्या द्रौपदामध्ये. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाट, माझी मजा झाली अनवर वाट. चंदया नामाचा
माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली माझी माझ झाली अनावर वाचा माझी माझ झाली अनावर प्रचिती आली माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. वाचेला केव्हा देव कळतो आणि केव्हा देहबान विसरून जातो. सतत त्याचं चिंतन केलं सतत, फक्त कामापुरतं नाही आणि फक्त सत्यापुरतं नाही बरं का, सत्यापुरतं नाही. सततम कीर्तयंतम नमश्यनं तस्य मा भक्त्या नित्ययुक्त उपासते. सतत त्याची उपासना असावी, सतत त्याच तेव्हा देव कळतो. म्हणून महाराज सांगतात मला देव कळाला आणि देव कळाल्याची प्रचिती वाणीच आवाक्याच्या बाहेर गेली. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से विढोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमा हरि 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 विठोबा रखुमाये लाभाच्या सुसे पुढे चाले मना धनाचा कृपणा लोभ जैसा. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. तुका मने गंगा सागर संगमे तुका मने गंगा सागर संगमे गंगा सागर संगमी तुका मनी गंगा सागर संगमी तुका मने गंगा सागर संगमी तुका मने गंगा सागर अवघ्या झाल्या उर्मी एक माय अवघ्या झाल्या उर्मी एक माय अवघ्या झाल्या उर्मी एक माय एक माय माझी माझ झाली अनावर छंदया नामाचा घेतला नामाचा छंदया नामाचा
छंदया नामाचा घेतलाचे छंदया छंदया चंदया नामाचा घेतला माझी मज झाली अनावडवाच्या माझी मज झाली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम असो करविली तशी केली कटकट वाकडी कानीट देव जाणे क्षमा मागतो आपले 20 मिनिटं जास्त घेतले मी पण चिंता करू नका इथं 1 मिनिट जर जास्त दिला ना तर आयुष्यातला 1 तास वाढतो फक्त 1 मिनिट इमानदारीने देवा करता दिला पाहिजे तर आपल्या आयुष्यातले 60 मिनिटं वाढवतो आणि इथं जर वाढलेले 20 मिनिटं जर इमानदारीने तुम्ही दिले असतील ना तर आयुष्यातले किती तास वाढले बघा किती तास वाढले शास्त्र असं सांगतं इथं 1 दिवस जर मोकळ्या मनानं दिला तर देव आपल्या आयुष्यातले 10 दिवस वाढवतो इथं 10 दिवस जर निष्काम सेवा केली तर भगवंत आपल्या आयुष्यातले 100 दिवस वाढवतो इथं 100 दिवस जर निष्काम सेवा केली तर भगवंत आपल्या आयुष्यातले 1000 दिवस वाढवतो 1000 दिवस वाढवतो 10 पट लाभ देतो 10 पट भगवंत फक्त मोकळ्या मनानं सेवा केली पाहिजे अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यताः सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समप्रियाः मोकळ्या मनानं देवाची सेवा करा आयुष्य सुंदर आहे आयुष्याचा आनंद घ्या
आयुष्याचा आनंद द्या. सगळ्यांच्या पाया पडतो. नुसते सत्य करायचे नाहीत, नुसते लाखो रुपयाची उधळपट्टी करू नका, नुसत्या हजारो रुपयाच्या पंक्ती घालू नका, नुसतं आमच्यासारख्या कीर्तन करायला दक्षिणा देऊन नुसतं आम्हाला मोठं करू नका. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. सत्याचं वर्ष वाढलं की आपल्यातले विचार चांगले वाढले पाहिजेत. जसजसे सत्याचे वर्ष वाढतील तसतसे गावातले माळकरी वाढले पाहिजेत, गावातल्या वैष्णवांची भर झाली पाहिजे, गावातले वैष्णव वाढले पाहिजेत. आणि तुमच्या पाया पडून सांगतो, अरे सत्य करायचे कशा करता? सत्य एकाच कारणाकरता करायचे. अंतःकरणातला एकमेकाविषयी असणारा राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, तिरस्कार निघून गेला पाहिजे. आणि एकाच आई बापाची लेकरं होत अशा विचारानं जीवन जगलं पाहिजे. तर सत्य करायचे, नाही तर सत्य करायचे नाही. आपली जी वृत्ती आहे ना, ही निर्मळ गंगेच्या पाण्याला सुद्धा लाजवेल इतकं पवित्र तुम्ही आम्ही झालं पाहिजे. आणि तितके चांगले विचार आपल्या अंतःकरणामध्ये नांदले पाहिजे. तेव्हा भगवंत ठाण मांडून बसतो या अंतःकरणात अन्यथा नाही. याच्याच करता सत्य करायचे. ती वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये कायमची नांदावी. आपलं आयुष्य त्या ठिकाणी वाढावं, आपल्याला आरोग्य चांगलं लाभावं आणि भगवंताची कृपा आपल्या सर्वांवरती व्हावी. भोल्या बाबांना आपल्या सगळ्यांवरती कृपा करावी. आणि वर्षानुवर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह द्विगुणित होत जाओ. इवले शिरोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. सप्त्याचं 29वे वर्षे, परंतु याच सप्त्याचं 100वे वर्ष गुण्या गोविंदानं पार पडावं. ही कृपा भोल्या बाबांनी आपल्या सर्वांवरती करावी अशी भोल्या बाबाच्या चरणी विनंती करूया. आणि ही सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करू. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरेलेले वाटोडी होतरे, क्षमा पराध महाराज नाही चारिला अधिकार व्या